नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव। सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आज काय बदल झालेला आहे याच्याविषयीचा आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच मोठी उलटफेर झालेली होती। आजच्या मितीला सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे। सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही ठिकाणच्या सोयाबीन बाजारभाव। याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे शहर आहे याच्यामध्ये पहिलं जे शहर आहे नागपूरमध्ये आज 715 क्विंटल आवक आलेली होती, 4050 रुपये सर्वाधिक बाजारभाव। अमळनेर 35 क्विंटल आवक, 3961 रुपये सर्वाधिक बाजारभाव। हिंगोली 980 क्विंटल आवक आलेले आहे, 4195 रुपये सर्वाधिक बाजारभाव। मेहकर 620 क्विंटल आवक, मेहकर 3400 रुपये सर्वात कमी बाजारभाव, सर्वाधिक बाजारभाव 4150। लासलगाव निफाड 275 क्विंटल आवक, 4104 क्विंटल प्रति क्विंटल बाजारभाव। बारामती 217 क्विंटल आवक, 4000 रुपये बाजारभाव। जालना 4272 क्विंटल आवक, 4100। अकोला यवतमाळ 4000 रुपये सरासरी बाजारभाव। सरासरी बाजारभाव जर बघितला अकोला या ठिकाणी आज 4060 रुपये बाजारभाव आहे, तर सर्वात कमी बाजारभाव अकोला 40 रुपये, अमरावती 39, देऊळगाव राजा 35, कारंजा 39, लातूर 39, राजुरा 37, तुळजापूर 40, वरुड 37, वाशिम 39। सरासरी बाजारभाव जर बघितला तर 38.77, म्हणजे तुळजापूरमध्ये आज सरासरी बाजारभाव 4000 रुपये, अकोला 4220 रुपये। तर इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये जर विचार केला तर वडरूडमध्ये 4020 रुपये सरासरी आज बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो। अमरावती 4090 रुपये सर्वात जास्त बाजारभाव। महाराष्ट्र सरकार किंवा जे काही केंद्रीय सरकार यांनी दिलेल्या हमीभावापेक्षा सुद्धा महाराष्ट्रामध्ये बाजारभाव जो आहे तो कमी असल्याचं आपल्याला दिसतं आहे। याचं महत्त्वाचं कारण जे आहे की बघा, जे काही व्यापारी वर्ग आहे, व्यापारी वर्गाकडून अशी बातमी येत आहे की काही दिवसामध्ये बाजारभाव सुधारतील, परंतु सध्या जे काही आपलं आयात निर्यात धोरण आहे याच्या चुकीच्या गोष्टींमुळे सोयाबीनला मोठा फटका बसत आहे। काही ठिकाणी 2-2, 3-3 किलोमीटरच्या लाईन ह्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी शेतकऱ्यांना जाणवत आहे। याचा परिणाम बाजारभावावरती झालेला आहे आणि बाजारभाव अचानक पडलेले आहे। येथे काही दिवसात सोयाबीनचे बाजारभाव नक्की वाढतील अशी शेतकऱ्यांना खात्री आहे, परंतु सरकारने याच्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 4100, 4200 एवढा सोयाबीनचा बाजारभाव आहे। येत्या काही दिवसामध्ये तो 5000, 5500 पर्यंत जायला पाहिजे, तरच सोयाबीन शेतकऱ्यांना विक्रीसाठी परवडणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारभावाच्या लेटेस्ट अपडेट व त्याचबरोबर कांदा बाजारभाव व इतर महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या जे काही वेगवेगळ्या बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मिळवता येईल। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।